नमस्कार. हळद रुसली कुंकू असलं ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत. इथे दुष्यंत बाहेर निघून गेल्यानंतर बिचारी कृष्णा रडत बसलेली असते आणि तिला बघण्यासाठी तिथे आता पूजा आलेली असते. तिला बघायचं होतं या दोघांची पहिली रात्र कशी आहे. आणि ती पटकन जेव्हा कृष्णा मागे वळून पाहणार त्याच वेळेला बाहेर पळून जाते. आणि इथे काही चोर वगैरे आले की काय म्हणून कृष्णा त्यांच्या मागे धावत सुटलेली असते. तिला दरवाजेचा खटकण्याचा आवाज आलेला असतो आणि कोणीतरी 100% इथं उभं होतं. ह्या गोष्टीमुळे ती बाहेर डोकावून पाहू लागते. आता मात्र इथे कृष्णा मागे येते की काय ह्या धाकाने जेव्हा पळत सुटलेली गौतमी इथे दुष्यंतला दिसते. दुष्यंत मग तिला पाहून खूप घाबरतो. तू इथे कशी आलीस आणि का आलीस हा मोठा प्रश्न. त्यावेळेला ती त्याला म्हणते मी तुला कुणाचंही होऊ देणार नाही, तू फक्त माझा आहे आणि तेच सांगायला मी तुला इथे आले. जोपर्यंत तू मला माझ्या चुकीची माफी देत नाही तोपर्यंत मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. इथे मात्र आता चोर चोर असं म्हणत कृष्णा धावत पळत खाली येण्याच्या मार्गावर असते. आणि गौतमी इथे दुष्यंतसोबत छान प्रकारे गप्पा मारत उभी असते. प्लीज मला सोडून जाऊ नको, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुझ्याशिवाय राहूच शकणार नाही, अशा तिच्या सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि इथे दुष्यंत तिला म्हणतो की ती निर्लज्ज आहेस, तू चूक केली ती केली त्या माणसासोबत राहून जाऊन आणि आता माझ्याकडनं माफीची अपेक्षा कशी करू शकतीस, तू मूर्ख आहेस का, असं म्हणत तो तिला ओरडत असतो. आणि त्याच वेळेला कृष्णा त्याला येताना दिसते चोर चोर म्हणत. आणि कृष्णाला आलेला पाहून तो लगेच कृष्णा इथे गौतमीला लपण्यासाठी जिन्याखाली जागा देतो आणि कृष्णाला विचारू लागतो की काय झालंस. तर ती सांगू लागते की मी कुणाचा तरी आवाज ऐकला, इथे कोणतरी आले, मला 100% डाऊट आहे घरामध्ये चोर शिरल्याचं. तेव्हा तो म्हणतो नाही ग, मी इथेच आहे, मला कोणीही दिसलेलं नाही. मग ती म्हणते मी कुणाचा तरी आवाज ऐकला, आपल्या रूमच्या बाहेर उभे होते, आवाजही आला, पण कोण होतं, मला तरी डाऊट आहे चोर आहे, मी आता शोधूनच राहील. असं म्हणत कृष्णा घरभर इकडे तिकडे लपले का कोणी म्हणून शोधू लागते. आणि दुष्यंत तिला खोटं सांगतो की मी इथेच आहे, मी इथे पाहिलंच नाही कोणाला, ठीक आहे आपण दोघं मिळून शोधूया. असं म्हणत तो घरभर इकडे तिकडे आवाज देऊन डोकावून पाहून येतो आणि सांगतो सगळे दरवाजे खिडक्या सगळं काही बंद आहे, कोणीही नाही. पूजा मात्र तिकडे जिन्याखाली लपलेली असते. आणि त्याच वेळेला इकडे तिला खोकण्याचा आवाज येतो. इथे गौतमीची आई म्हणजेच सावित्री ही झोपलेली असते, पण तिला झोपच येत नाही. तिच्या डोळ्यापुढे ती फक्त भर जरी साडी घातलेली सोन्याने मढलेली कृष्णा दिसत असते. त्याच्यामुळे बिचारीला चैन पटत नाही, तिला झोप येत नाही. आणि मग ती आता मी पूजाशीच जाऊन बोलते असं म्हणत पूजा करत तिच्या खोलीमध्ये जाते आणि तिच्या कॉटवर कोपऱ्यात जाऊन बसते आणि तिथे जाऊन गप्पा मारत असते. पूजा अगं मला ना काही केलं झोप येईन अगं, मला फक्त ती कपाळकरांटी दिसते डोळ्यासमोर, म्हणजे आपली कृष्णा भरजरी साडीत मढलेली किती श्रीमंत झालेली ती माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही. आणि तिचं ते लखलखतं रूप ते सगळं पाहून मला इतकी चीड येतं आहे ना, काय करावं असं होते. आणि तू का गं माझ्या काहीच प्रश्नाला उत्तर देत नाही, म्हणून ती आता हात लावून पाहू लागते अंधारामध्ये तिला इथे कोणी आहे की नाही, माझी पोर खाली पडली की काय कॉटच्या, असं सगळीकडे ती चाचपू लागते. आणि मग लाईट लावून पाहू लागते तर पूजा घरातच नाही आहे, पूजा कुठे गेली म्हणून ती घाबरून जाते आणि जोरजोरात पूजा करत घरभर शोधू लागते. इकडे आपली कृष्णा चोर घरात घुसल्या ह्या गोष्टीमुळे ती शोधाशोध चालू ठेवलेली असते. दुष्यंत तिला सांगत असतो की प्लीज बंद कर तुझी शोधाशोध, कोणीही नाही घरामध्ये आणि इथे जर कोणी असतं तर मला दिसलंच असतं ना, तू आता जाऊन झोप बरं, असं म्हणत कृष्णाला दुष्यंत झोपायला जाय सांगतो. पण ती ऐकायला तयार नसते. मी कुणाचा तरी आवाज ऐकला, कोणीतरी होतं, मनात विचार करते की माझ्या रूमच्या बाहेर तो जेवण तर आला नसेल ना. पण परत म्हणते नाही, दरवाजा खटकण्याचा आवाज आला होता, पण घरात कोणी शिरलेलं असावं, मग इकडे तिकडे पुन्हा एकदा शोधू का. मात्र आता दुष्यंत सांगत असतो नाही कोणी नाही, तू जा वरती. मग ती वरती जायला निघते. इथे मात्र आईचा फोन आलेला असतो पूजाला, कारण ती घरात नसते. आणि रिंग वाजल्या इथे कृष्ण मागे वळून पाहते तर लगेच दुष्यंत स्वतःचा मोबाईल काढतो आणि मुद्दाम खोटं फोनवर बोलण्याची नाटकं करतो की मी आता रात्र झाली आहे, मला प्लीज कॉल करू नका, माझे कलिग्स बघ ना गं, त्यांना वेळ काळच कळत नाही, रात्रीचं कोणी फोन करतं का, आणि बरं आता जाऊ दे, खूप रात्र झाली आहे, तू झोपायला जा बरं, असं म्हणत तिला तो वरती काढून देतो. आणि मग आपला नवरा सांगतोय म्हटल्यावर ती ही काठी ठेवते आणि वर जायला निघते. वरती ती पूर्णपणे पोचल्यानंतर रूममध्ये गेल्यानंतर इकडे दुष्यंत जिन्याखालून इथे पूजाला म्हणजे त्याच्या शब्दात गौतमी तिने खोटी ओळख सांगितली आहे आणि ती गौतमी त्याच्यासोबत मग बाहेर जाते. इथे तिला तो बाहेर धुडकावून लावतो, तिला
असं खणखणीत आवाजच सांगतो की तू पुन्हा इथे कधीही यायचं नाही, माझ्यासमोर तर अजिबातच नाही. पण ती म्हणते नाही, मी वारंवार येणार, येतच राहणार, मी तुला घेतल्याशिवाय शहरात परत जाणारच नाही, तुझ्यासाठीच मी इथे थांबली आणि इथेच राहील, जोपर्यंत मी तुला मिळवत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही, असं तिने पण घेतलेला असतो. झोप नाही इथं मैनावती उठून बसलेली असते, तिला काही केलं झोप येत नाही. तिला सारखी तीच भीती वाटते. त्या दोघांचं मधुचंद्र आहे, मग ते दोघं एकत्र आले, मग सगळं राज्य हे त्या भिकारडीच्या हातामध्ये जाणार, म्हणजेच कृष्णाच्या. आणि तोच विचार करत ती नवऱ्याला उठवते. नवऱ्याला विचारू लागते, काय हो काय करायचं आपण आता, तिच्या मागे मागे करायचं का, ती मालकीन होणार, इतके दिवस बाईजाबाई मालकीन होती, काय करायला हवं. पण तिचा नवरा तिला सांगतो की मी स्वतः त्याला पाहून आलो आहे, तो बाहेरच आहे आणि तो इतक्या सहजासहजी त्या गावंढळ मुलीला स्वीकारणार नाही, त्यामुळे तू काळजी करू नको. इकडे मात्र रूममध्ये गेल्यानंतर कृष्णाला झोपायचं असतं, मग ती खाली अंथरूण टाकते आणि दुष्यंत तिला म्हणतो, तू खाली का अंथरूण केलेस, तू वरती झोपू शकतेस. पण ती म्हणते नाही, मला लहानपणापासून अशी सवय आहे खाली झोपण्याची आणि मी कायमच असं आयुष्य जगत आले आहे आणि तेच मला जगायचं आहे याची मला जाणीव आहे. आणि असं म्हणत ती झोपी जाते. आणि इकडे कृष्णा झोपल्यानंतर दुष्यंत पण कॉटो जाऊन झोपतो. ते क्षण आठवतो जेव्हा ती त्याला पहिल्या रात्रीबद्दल विचारते आणि तो तिला स्पष्ट शब्दात सांगत असतो की मी तुला कधीही स्वीकारू शकत नाही, आपला संसार तर होईल पण तो सुखाचा माझ्याकडनं तरी होणार नाही, माझ्याकडे सुखाची अपेक्षा करू नको. इथे कृष्णाला तिच्या नशिबावर खरंच कीव येत असते की आपलं आयुष्य असंच गेलं आयुष्यभर, लग्नानंतर चांगले दिवस येईल असं वाटलं होतं पण तरी नाही आले, नवऱ्याने तर तिला स्वीकारलेलंच नसतं. इथे गौतमीची वाट पाहत तिची आई जागीच असते. तिच्या आईला काळजी वाटत असते, ती म्हणजे माझी मुलगी एवढ्या रात्री कुठे गेली. आणि ती घरी आल्यानंतर तिला जाब विचारू लागते, कुठे गेली होतीस तू, एवढ्या रात्रीची कशाला गेलीस. मग ती सांगू लागते, आई तू माझी काळजी करू नको. पण ती म्हणते, काळजी कशी करू नको, मला सांगून तर जायचं ना, कुठे गेली होतीस तू. तर ती सांगू लागते, मी त्या कृष्णाचं सुख पाहायला गेले होते, ती किती आनंदी आहे, सुखात आहे की नाही. मग तिची आई म्हणते, आहे का ती सुखात. तर ती सांगते, नाही आई ती सुखात नाही, तिचा नवरा बाहेर होता, ती घरात रडत बसलेली होती, तिच्या नवऱ्याने तिचा स्वीकार अजूनही केलेला नाही. ही गोष्ट पाहून मला खरंच खूप आनंद झाला आहे. आणि तिच्या आईलाही जरा बरं वाटतं, बरं झालं ते दोघंजण एकत्र आलेली नाही पहिल्या रात्रीला. इथे मात्र दुष्यंतला आठवण येत असते, ती म्हणजे त्या गौतमीने चॅलेंज दिला आहे की मी तुला घेतल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही. कृष्णाला मात्र फार वाईट वाटत असतं की आपल्या नशिबी आजही तेच जे काल होतं ते, आणि असंच नशीब आपण घेऊन आता जगणार. इथे तिचा नवरा जेव्हा शहरात जायला निघतो त्यावेळेला ती त्याला आडवी होते. मग तो म्हणतो, तू शहरात नाही राहू शकत, तिकडे मॉडर्न लोक असतात, किती चांगले कपडे घालतात, चांगलं बोलतात, आणि त्या गावंढळपणा तुझा, आणि तुला तिकडे नेलं तर तू तिथे मॅच नाही होणार, उगाच तुला त्रास होईल, मी तुला घेऊन जाऊ शकतच नाही. पण ती म्हणते, माझा जिथे नवरा तिथेच मी राहणार आणि कोणी काहीही केलं तरी मी तुम्हाला असं सोडणार नाही. आता दुष्यंत काय करणार, गावालाच राहणार की शहरात जाणार. चला तर मग पुढे जो मोठा ट्विस्ट येणार तो पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.